Hello, dear students. Today we are going to learn and understand practice set 6 of chapter number 3 Integers from 6th standard mathematics. Practice set 6 मध्ये first question आहे write the opposite number of each of the numbers given below. इथे काही नंबर्स दिलेले आहेत 47 plus 52 minus 33 minus 84 minus 21 plus 16 minus 26 आणि 80. या नंबर्सचे आपल्याला अपोजिट नंबर्स राईट करायचे आहेत. मग हा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करण्याआधी आपण काय करूयात, अपोजिट नंबर्स म्हणजे काय हे समजून घेऊयात. अपोजिट नंबर्स, आता इथे ही नंबर लाईन आहे. तुम्हाला माहीत आहे हा 0 आहे आणि 0च्या राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर्स असतात आणि 0च्या लेफ्ट साईडला नेगेटिव्ह नंबर्स असतात. व्हेन द रॅबिट जम्प्स 3 युनिट्स टू इट्स राईट फ्रॉम 0 इट रीचेस द नंबर +3. जेव्हा रॅबिट 3 युनिट्स जम्प करतो त्याच्या राईट साईडला, तेव्हा तो कुठे पोहोचतो? +3 वर. वेन इट जम्प्स 3 युनिट्स टू इट्स लेफ्ट फ्रॉम 0 इट रिचेस द नंबर -3. आणि जेव्हा रॅबिट 3 युनिट्स त्याच्या लेफ्ट साईडला जम्प करतो तेव्हा तो कुठे पोहोचतो? -3 वर. व्यवस्थित लक्ष द्या. जेव्हा राईट साईडला 3 युनिट्स जम्प करतो तेव्हा तो +3 वर पोहोचतो आणि जेव्हा रॅबिट 0 पासून त्याच्या लेफ्ट साईडला 3 युनिट्स जम्प करतो तेव्हा तो -3 वर पोहोचतो. बोथ दीज डिस्टन्सेस फ्रॉम 0 आर इक्वल. मग यावरून आपल्याला काय लक्षात येते की 0 पासून +3 पर्यंतचे अंतर आणि 0 पासून -3 पर्यंतचे अंतर हे इक्वल आहे. ओनली द डिरेक्शन्स ऑफ द बोथ जम्प्स आर अपोजिट टू इच अदर. फरक काय आहे? फक्त डिरेक्शनचा फरक आहे. जेव्हा रॅबिटने 0 पासून त्याच्या राईट साईडला जम्प केली तेव्हा तो +3 वर पोहोचला आणि जेव्हा लेफ्ट साईडला जम्प केली तेव्हा तो -3 वर पोहोचला. इन अदर वर्ड्स +3 अँड -3 आर अपोजिट नंबर्स. आणि वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर +3 आणि -3 हे अपोजिट नंबर्स आहेत. अपोजिट नंबर्स आर ॲट द सेम डिस्टन्स फ्रॉम 0 बट इन अपोजिट डिरेक्शन्स. अपोजिट नंबर्स हे सेम डिस्टन्सवर असतात. फरक काय असतो? फक्त डिरेक्शनचा फरक असतो. राईट साईडला जर जम्प केली तर आपल्याला पॉझिटिव्ह नंबर मिळतो आणि जर लेफ्ट साईडला जम्प केली तर निगेटिव्ह नंबर मिळतो. इफ द रॅबिट जम्प्स 5 युनिट्स टू द लेफ्ट फ्रॉम 0 वेअर डज इट रीच. जर रॅबिटने 0 पासून 5 युनिट्स लेफ्टला जम्प केली तर रॅबिट कुठे पोहोचणार? 0 पासून 5 युनिट्स लेफ्ट. सो 1 2 3 4 अँड 5. -5 वर रॅबिट पोहोचणार. नाव इफ इट जम्प्स 5 युनिट्स टू द राईट फ्रॉम -5 वेअर डज इट रीच. आता रॅबिट -5 वर आहे आणि -5 वरून रॅबिटने राईट साईडला 5 युनिट्स जम्प केली तर रॅबिट आता कुठे पोहोचणार? आपण काउंट करूयात. 1 2 3 4 अँड 5. कुठे पोहोचला रॅबिट? 0 वर. मग यावरून आपल्याला काय लक्षात येते? -5 प्लस 5 इज इक्वल टू 0. आपण -5 वर होतो. -5 वरून आपण +5 केले तर आपल्याला किती मिळाले? 0. -5 वरून +5. सो 1 2 3 4 5 किती मिळाले? 0. अँड देन +5 प्लस -5 इज इक्वल टू 0. काय दिलेले आहे इथे? +5 प्लस -5. आता +5 कुठे आहे? इथे आहे. आपल्याला काय करायचे आहे? +5 मध्ये -5 ॲड करायचे आहे. मायनस करायचं आहे म्हणजे आपल्याला लेफ्ट साईडला जावे लागणार. जेव्हा प्लस करायचे असते तेव्हा आपल्याला राईट साईडला जायचे असते. आता इथे -5 दिलेले आहे. मग आपण -5 करूयात. सो 1 2 3 4 5. कुठे पोहोचलो आपण? 0 वर. याचाच अर्थ काय? द सम ऑफ 2 अपोजिट नंबर्स इज 0. 2 अपोजिट नंबर्सचे सम किती असते? 0 असते. आता आपण प्रॅक्टिस सेट 6 सॉल्व्ह करूयात. 47चा अपोजिट नंबर कोणता असणार? आता इथे प्लस साईन नाही आहे, पण कोणत्याही नंबरच्या आधी जर प्लस साईन नसेल तर तो पॉझिटिव्ह नंबरच असतो असे आपण मानतो. मग हा 47 हा पॉझिटिव्ह नंबर आहे. मग या नंबरचा अपोजिट नंबर कोणता येणार? तर -47. खूपच इझी एक्सरसाइज आहे हा. +52 अपोजिट नंबर
-52. -33 अपोजिट नंबर कोणता येणार? +33. -84 अपोजिट नंबर +84. -21 अपोजिट नंबर +21. +16 अपोजिट नंबर फक्त आपल्याला साइन चेंज करायचा आहे, -16. -26 अपोजिट नंबर +26. इथे 80 नंबर दिलेला आहे. 80च्या आधी कोणतेही साइन नाहीये, म्हणजेच इथे प्लस साइन आहे असे आपण मानतो. मग +80 अपोजिट नंबर कोणता येणार +80चा? तर -80. इथे आपला हा प्रॅक्टिस सेट 6 कंप्लीट झालेला आहे. आपण या सगळ्या नंबर्सचे, दिलेल्या नंबर्सचे अपोजिट नंबर्स राईट केलेले आहेत. एक गोष्ट समजून घ्या की अपोजिट नंबर्सची ऍडिशन जर आपण केली तर सम आन्सर आपले काय येते? कायम 0 येते. आता इथे 47 प्लस -47 केलं तर सम काय येणार आहे? 0. त्याचबरोबर 52 प्लस -52 केलं तर सम काय येणार आहे? 0. त्याचप्रमाणे या सगळ्यांचे जर आपण सम केले तर आपले आन्सर हे 0च येणार आहे. So that's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.